माया त्या हनुमान शेटला फोन केला का नाही? हा त्यांना तर फोन करायचं राहिलाच. अरे ते पेमेंटचं बोलून घे ना ॲडव्हान्स. घेतो लगेच. हां चालतंय. होय अण्णा त्या मंजूबाईच्या नवऱ्याला बोलवायचं का आपल्याकडे कामाला? ते आपल्याकडे पाहिजे ते. हां कशाला बाबा, आहे ना तुम्ही हे लोक, कशाला वाढवता? अहो ते म्हणत होते काम शिकायचंय म्हणून. देऊ कमी पैसे तेवढं आपल्याला एक माणूस होईल की. हे नको म्हणलं ना तुला. हा उघड डोक्याला ताप करतो. घेऊ की अण्णा बोलवून. अरे माया तू काय डोक्यावर बसतो का रे? काय बरं आण, पण माणूस पटला नाही तर घेणार नाही. चालतंय की. माणूस बघा कसा आहे. हा चालतंय तेवढं ते हनुमंतला फोन करा. हे काय लगेच लावतो की. आहे ना जरा काम वाढवा राव. चालतंय बोलतो मी, घेतो बोलून. काय करतो रे मंग्या? निवांत बसलेत काम पण. मंजूबाई झालं बरं का तुमच्या नवऱ्याचं काम. आणि अण्णा पण तयार झाले. आता खुश आहे ना तुम्ही? हा आता तुम्ही एवढं करते म्हणलं असणारच ना खुश. अहो तुम्ही काय पण सांगा, मी तुमच्यासाठी हजर आहे. पण तुम्ही का करताय एवढं? का करताय म्हणजे आपलंय म्हणून करतोय ना. हा पण मला माहिती आहे तुम्ही का करताय ते. अहो पहिल्यांदा तुम्ही काळजीने फोन केला ना घरी पोहोचले का नाही म्हणून, त्याच काळजीमुळे करतोय. मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलते ना, तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघितलं होतं ना, तेव्हा समजली ती तुमची काळजी मला. मग असं माझ्या गाडीतला नंबर लिहिलेला बघून मला कॉल करून मीच आहे का बघणं, हे काय आहे? मग आता तुम्हाला बी माहिती आहे आणि मला बी, मग आता लपून काय फायदा? पण हा प्रेम बिम हे सगळं लग्नाच्या आधी. हा असं ठरवून असतं तर नसतो अडकलो. पण ही जादूसारखी गोष्ट आहे, ती तुमच्या बी हातात नाही माझ्या बी हातात नाही. ते बी आहे म्हणा, पण आता पुढं काय? जसं आत्ता घडतंय ना तसं पुढं बी घडेल. फक्त आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. ठीक आहे, मग तुम्ही पण माझी साथ सोडायची नाही, मी पण तुमची साथ सोडणार नाही. पण हां तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळून, मी माझ्या नवऱ्याला सांभाळून. चालतंय की तुम्ही मानसाल तसं. ठीक आहे मग, पण आपला आपला प्रपंच सांभाळून, मग काय असेल ते प्रेम. मंजू, ए मंजू, अरे झालं का नाही तुझं? अहो ही तुम्हाला बडीशेप बघत होते, पण काही बडीशेपच राहिली नाही बाई घरात. संपली, माझ्या लक्षात पण नाही आली संपली. राहू दे बडीशेपचं. आणि काय गे रोजचीच दगदग आहे आपल्याला, कुठवर करते? हो ते आहे, पण आता म्हणलं बडीशेपच नाही राहिली. मंजू आपल्याला लय मोठं व्हायचं. आपल्याला मोठं तर व्हायचंय. घर, बंगला, पैसा लय आलंच पाहिजे बघ. मला पण असं वाटतं मोठा बंगला, गाडी, समोर गार्डन, साईडला चौपाळा, मग आपण दोघं चौपाळ्यावर बसणार. माझं पण स्वप्न आहे, पण आता काय माहिती देव कधी पूर्ण करणार आहे आपलं स्वप्न. अगं सगळं होणार, आणि हे लय लांब नाही बघ, थोड्या दिवसात आहे. फक्त तुझी साथ पाहिजे. हो इथून मागं पण माझी साथ होती तुम्हाला, आणि इथून पुढे पण राहणार, त्याची नका तुम्ही काळजी करू. अहो पण ते काम पडते ना तुम्हाला? अगं नाही पटायला काय झालं? हो तसं नाही हो, पण तुम्ही ते काम पहिल्यांदाच करताय ना, त्याच्यामुळे म्हणलं पटते का नाही. अगं पण तू काय तुझ्यासाठी थोडी करतेस, आपल्यासाठीच करते ना, आपल्या संसारासाठीच करते ना. नाही हो तसं नाही, पण आता आज जा आपण दिवस मी इकडं करते, मी बघते भांडी उचल, कुठं काय कर, मला पण लय वाईट वाटतं, पण आता काही इलाज नाही त्याला. काय नाही, तेवढं चालत असते. आणि मोठं व्हायचं म्हटलं ह्या गोष्टी करावं लागतील ना, ह्याच्यापेक्षा जास्त करावं लागतं. ते पण आहे म्हणा, पण मी तुम्हाला सांगते, मी एक दिवस नक्कीच आपली वेळ बदलणार बघा तुम्ही. होईल सगळं. पण ऐका ना, ते अण्णा आहे ना, त्यांचा आपल्याला विश्वास जिंकायचा आहे बरं का. कारण ना अण्णा असं माणूस आहे, आपण जर त्यांचा विश्वास जिंकला ना, आपल्याला कशाचीच कमी नाही. आता तू आहे की, आणि तू असल्यावर काय सगळं होतंय. तू हो पुढं, मी आहे तुझ्या माग. ते तर आहेच बाई. ती बडीशी पण नेमकी संपली. टाका का आहे का? अगं ही काय साखर खायची वेळ आहे? झाले का सुरू? अगं तुला सगळं माहिती आहे मंजू. झोपा ग. मंजू मला काम आहे. अगं ऐक ना. झोपा ग.
मंजू ऐ ऐ मंजू चांगलं काम करतात ना ते दोघं. लय भारी काम करते तेच ना, कारण काय आहे, लक्ष ठेव बरं जरा. चांगलं हा ना हा ना हा ना. चालतंय सोड ते, घे ते रॅक बिक लावून घे ते पाडले तिथलं. हा आहे का नाही, काम करा पटपट करा. जय श्रीकृष्ण अण्णा. जय श्रीकृष्ण. मया बरं झालं आला, तुलाच बोलवणार होतो. हा बोला की. आता इथून पुढे काय कामाला येऊ नको. का हो अण्णा, काय झालं? अरे तसं नाही, ते आता जरा धंदा पण स्लॅक आहे आणि ते आता ते नवरा बायको ते चांगलं काम करतात ना, त्याच्यामुळं. आणि ऑर्डर वाढले का ह्यो अण्णा तुला हक्काने बोलावणार त्यामुळं. चालतं. मया हा अण्णा. अरे ते चावी दे की. म्हणते ती कुठं सगळे चालले का, दुकान कोण सांभाळ? माया अय माया माया अय माया कार मग झालं का, भरलं का समाधान? काय आलं? काढलं ना कामावरून आता? कामावरनं काढलं? अरे काम नव्हतं म्हणून अण्णा घरी जा म्हटलं ना. अरे असं तुला वाटतंय, पण तुला सांगितलं ना कायम थोडी पिऊ नको, ते सांग की. ए मागे काय बी नको बोलला का? अरे काय बी नको बोलू म्हणजे, ज्या बाईला आणि त्याच्या नवऱ्याला तू कामावर लावलंय ना, त्याच बाईने हा गेम केला आणि तुला कामावरनं काढून टाकायला लावलंय बघ. ए मागे या बाईला कशाला मध्ये घेतो रे आता? माया अरे तू ना स्वतःच्या पाव तू स्वतःहून धोंडा मारून घातलाय बघ. मंगे अरे अण्णाचा मी जुना माणूस आहे आणि अण्णा मला कसं कामावर काढीन बरं? अरे त्या बाईला मी माणूस म्हणून कामाला लावली आणि तुला वाटतंय ती बाई माझ्या संग अशी करत? मला एक सांग, ह्या 15 दिवसामध्ये तू किती वेळा दुकानावर आलता रे? नाही आलो. अरे तेच सांगतो मी तुला. बघ माया, मला तुझी काळजी आहे ना, म्हणून तुला इथपर्यंत मी सांगायला आलोय आणि ह्याच्या आधी मी तुला सांगत आलोय नेहमी, पण तू काय माझ्यावर तोडायचं. बरं जाऊ का, नाहीतर अण्णा मला बी कामावरनं काढून टाकते. तुझ्या तर आयचं हिच्या. उचल की. काय तुम्ही येतच नाहीत बाय आता तिकडं. आज कुठे गेलते कामाला? हो मंजूबाई, हो तुम्हाला फोन लावतो तुम्ही फोन उचलत नाही. काय केलं तिकडं? हो मंजूबाई, हो मंजूबाई, तुमचं बोलून झालं असं तर बोलायचं होतं. येता का जरा? किती लावले मग कांदे? लावले कांदे. हो मंजूबाई, तुम्हाला बोलतोय मी. मग जाऊ का मग मी आता? या बरं का मग उद्या. चालेल चाल. जायचंय मला. अहो तुम्हाला फोन करतोय, फोन उचलत नाही. इथं भेटायला आलो तर इथनं पळून चाललाय. काय झालंय का तुम्हाला? मला कुठं काय झालं? काय नाही झालं मला. आहे का परत तसंच का? जाते मी, मला काम आहे. अहो 15 दिवस झालं तुम्ही माझ्या संपर्कात नाही. फोन केला की फोन उचलत नाही आणि तुम्ही तर अजिबात करतच नाही. माझ्या नवऱ्याला शक झालाय. असं? बरं बरं. मग आता? मग आता काय? आता लांब लांब राहायचं. लांब राहायचं? बरं, तू म्हणते ना तर राहतो लांब. आत्ता माझ्यासोबत फिरायचं. फिरायला मला नाही जमणार. ते घ्यायला येणार आहेत मला, आणि तसे पण ते आले असते ना आता निम्मे रस्ते. तेच सांगतोय, नवऱ्याला काहीतरी खोटं सांग आणि चल माझ्याबरोबर. आपण परत कधी भेटायचं नाही. नाही, मला काम आहे, जातो. तेच माहिती होतं मला तू नाही मानणार म्हणून. आणि काय ग, अण्णाला माझ्याबद्दल काय भडकावलंस? मी काय नाही भडकावलं. सगळं माहिती आहे मला, खोटं नको बोलू. अण्णाचा एवढा खास माणूस असून अण्णा माझ्यावर भडकलास कसा काय?
ते मला नाही माहित. त्या अण्णाला कोणी काय सांगितलंय ना ते मला माहित. ते तुम्ही बघून घ्यायचं अण्णांनी. तुम्ही जाते मी. होय होय, अरे तुमच्यासारख्या बाय आहेत ना अशाच घोडा लावून निघून जातात. आईला बाईने चांगलंच बोलवलं की प्रेम प्रेम म्हणून माझ्याकडूनच माझं काम काढून घेतलं. तिच्यात अडकलं म्हणून त्रास होतो. तिला चांगलं माहिती होतं माझं मन तिच्यात अडकलं. तिने त्याचाच फायदा घेतला. ती म्हणली असते ना मला मी सगळं सोडून दिलं असतं. पण असं प्रेमाचं नाटक नव्हतं करायला पाहिजे. हो, काय झाले तुम्हाला? तुम्ही असं का बसलाय? सांगा की मला. ओ, तुम्ही रडताय का? अहो काय झाले सांगाल का नाही? काय नाही झालं. मग डोळ्यामध्ये काहीतरी गेलं म्हणून पाणी येतं. खरं खरं सांगा मला काय झाले. तुम्ही खोटं बोलताय. अरे खरंच काय नाही झालं. काय झालं असेल यांना? यांच्या डोळ्यात कधीच मी पाणी नाही पाहिलं, पण आज अक्षरशः रडलेत ते. काय झालं असेल माहित नाही मला, पण मी खुश आहे. त्यांच्या सोबत जे पण घडलं ना त्यामुळे त्यांनी मला जवळ तरी घेतलं. मला तर खूप आनंद झाला की त्यांनी पहिल्यांदा मला जवळ घेतलं. जाऊ दे, हळूहळू का असेना ते माझ्या जवळ तरी यायला लागले. यातच मला खुशी आहे. काय काम आहे का? हा, ते उद्या काय काम आहे का तुम्हाला? नाही, पण असं का विचारलं? म्हणलं आले असते आमच्या घरी. एवढंच आमच्या घरी बसलं बघायला भेटलं असतं तुम्हाला. हा, तसं जायचं एकाकडे पैसे आणायला. येईन दुपारपर्यंत. या मग मटण करते. या मग मटण खायला. मटण खात नाही ना आमच्यात. येतो. बाईमुळे मटण खावं लागतंय का आता? या मग नक्की.